भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातली सध्याची परिस्थिती काय आहे ही माहिती देण्यासाठी आपण हे फेसबुक लाईव्ह करत आहोत. ज्या पद्धतीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे आणि जे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमधले जे दहशतवादी तळ आहे ते उद्ध्वस्त केल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर गेल्या 2 दिवसापासून शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून वारंवार होताना दिसतंय. त्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या घडामोडी घडतायत. अतिशय तणावाचं वातावरण भारत पाक सीमेवरती असल्याचं पाहायला मिळतंय. त्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बैठकांचं सत्र होतंय आणि अशा परिस्थितीमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी वेगवेगळ्या राष्ट्रांना माहिती देऊन जी माहिती दिलेली आहे की ज्या पद्धतीनं भारताने जो प्रतिकार केलेला आहे तो प्रतिकार कशा पद्धतीनं केला जातोय या संदर्भातली माहिती विविध देशांचे परराष्ट्र मंत्री त्यांच्या राजदूतांना दिली जात आहे. त्याचबरोबर इतर सुद्धा माहिती जी आहे ती आपण काय काय माहिती आता सध्या उपलब्ध झाली ती बघायचा प्रयत्न करूयात. आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून सुद्धा बैठका घेतल्या जात आहेत, कारण की जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर औषधं आणि त्याचबरोबर मेडिकल जी सेवा आहे ती थांबू शकत नाही. या संदर्भातल्या या बैठका घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर इंडियन ऑइल जी इंधन पुरवणारी कंपनी आहे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे की इंधनाचा जो साठा आहे तो भारताकडे खूप आहे आणि त्याचा कुठलाही कमी पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे लोकांनी पॅनिक व्हायची गरज नाहीये. स्टेट बँक जी देशातली सर्वात मोठी बँक आहे त्यांनी सुद्धा त्यांचं स्टेटमेंट काढलेले आहे ज्यामध्ये सीडीएम म्हणजे कॅश डिपॉझिट मशीन असेल किंवा एटीएम विड्रॉल असेल किंवा डिजिटल सेवा असतील त्याच्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भात कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे लोकांनी काळजी करायचं कारण नाही अशा पद्धतीचं त्यांनी संदेश दिलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी बीसीआयच्या संदर्भात आहेत, आयपीएलचे सामने जे होणार होते, काल धर्मशालामध्ये शेवटचा आयपीएलचा सामना काल झाला, कारण की इतर सामने जे आहेत ते आता रद्द करण्यात आलेले आहे किंवा पुढे ढकलण्यात आलेले आहे. बीसीआयने त्या संदर्भातला निर्णय घेतलाय, कारण की सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू या बीसीआयच्या आयपीएलमध्ये सहभागी झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव हा पूर्ण जो आयपीएलचा हंगाम आहे उरलेले जवळपास 16 सामने आहेत ते रद्द करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठका घेतल्या आणि जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याच्या संदर्भातला आढावा घेतला. या बैठकीला सर्व उच्चस्तरीय अधिकारी जे आहेत ते उपस्थित होते. दुसरीकडे पाकिस्तान सातत्यानं दावा करतोय की आम्ही काही प्लेन जे आहेत ते भारताचे पाडले, पण भारताने हा दावा खोडून काढलेला आणि अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट घडली नसल्याचं भारतीय परराष्ट्र खात्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. उलट ज्या पद्धतीनं पाकिस्तान हा वेगवेगळ्या ठिकाणी कांगावा करायचा प्रयत्न करतोय की भारताकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होते तो हाणून पाडण्याचा प्रयत्न भारताकडून केला जातो आहे, भारतीय लष्कराकडून केला जात आहे. आणि अजूनही काही वेगवेगळे अपडेट आहेत ते सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण की जम्मू काश्मीरमध्ये खरं तर तणावाची परिस्थिती आहे. जवळपास भारताच्या आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर असलेले 16 जे एअरपोर्ट्स आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि तिथून प्रवासी जी आहेत प्रवासी विमानांची उड्डाणांची जी शक्यता होती ती आता बंद करण्यात आलेली आहे. ते एअरपोर्ट बंद करण्यात आलेले आहे सुरक्षेच्या कारणास्तव. काल 2 दिवसापासून ज्या पद्धतीनं पाकिस्तानकडून शेलिंग होतंय, शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय त्याला उत्तर दिले जात आहेत भारतीय लष्कराकडून आणि अशा पार्श्वभूमीवरती भारतीय लष्कराला सर्व अधिकार दिल्याचं सांगण्यात येत आहे आणि पंतप्रधान सुद्धा स्वतः या सर्व गोष्टीवरती लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे पाकिस्तानच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी येत आहेत, कारण की पाकिस्तानचा एक फोटो जो आहे तो भारतीय सरकारकडून सातत्यानं दाखवला जातोय, ज्यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याच्या अंत्यविधीला पाकिस्तानचे मिलिटरीचे अधिकारी, लष्करी अधिकारी उपस्थित आहे. याचा अर्थ काय हा सांगण्याचा प्रयत्न भारताकडून केला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवरती तो फोटो जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरीकडे अरबी समुद्रामध्ये सुद्धा INS विक्रांत ही सुद्धा जी युद्धनौका आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. म्हणजे चारही बाजूनी आर्मी असेल, एअरफोर्स असेल किंवा नौदल असेल या माध्यमातून अत्यंत चखोरपणे लक्ष ठेवलं जात आहे, जेणेकरून कुठल्याही पद्धतीने पाकिस्तानचा डाव आहे तो साध्य होणार नाही आणि त्यांची प्रत्येक आगळी जी आहे तिला प्रत्युत्तर दिलं जाईल. या संदर्भात ज्या बैठका होत आहेत, अन्नाच्या संदर्भामध्ये बैठक होते की कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की देशामध्ये अन्नाचा पुरवठ्याचा कुठलाही कमी पुरवठा होणार नाही. पूर्ण मुबलक असा साठा अन्नधान्याचा आहे, त्यामुळे काळजी करायचं काहीही कारण नाही अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे. आणि या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आतापर्यंत जी भारत पाकिस्तान मधला तणाव आहे त्यातल्या तणावातली सध्याची जी परिस्थिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अजूनही अपडेट्स यानंतरच्या आगामी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देतच राहील.